सरकारी कारभार अनेकदा कसा ढिसाळ असतो याचं एक उदाहरण बुलढाण्यामधून समोर आलंय। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोट्यवधी रुपये खर्च करून एमआरआय मशीन बसवण्यात आलं। मात्र गेली 1.5 वर्ष हे मशीन नुसतं पडू नये त्यावर एकाही रुग्णाची चाचणी करण्यात आलेली नाही। यामागचं कारण तर अधिक संतापजनक आहे। मशीनच्या उद्घाटनासाठी मुहूर्त आणि लोकप्रतिनिधींचा वेळ मिळत नाहीये आणि त्यामुळे मशीन वापर न करताच पडून आहे। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। बुलढाणा जिल्ह्यामध्ये एमआरआय सेंटर गेल्या अनेक महिन्यांपासून नव्हे तर वर्षभर झालंय, त्याच्या वर झाला असताना देखील एमआरआय सेंटर अद्याप सुरू नाहीये। अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी सज्ज झाली आहे, मशीन देखील या ठिकाणी लावण्यात आले, त्याचं इन्स्टॉलेशन झालंय, मशीन सुरू देखील करण्यात आले। मात्र अजूनही या एमआरआय मशीन मध्ये एकाही रुग्णाचा एमआरआयचा स्कॅन करण्यात आलेला नाहीये। कारण काय आहे, सातत्याने विचारलं गेलं, अद्यापपर्यंत याच्या उद्घाटनाचा मुहूर्त जो काही आहे तो सध्या आरोग्य विभागाला सापडलेला नाहीये का, असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। एमआरआय युनिट सुरू होऊन जवळजवळ 1.5 वर्षापेक्षा जास्तचा काळ जो आहे तो लोटत आहे आणि अशा पद्धतीनं ही एमआरआय मशीन या ठिकाणी सुरू आहे आणि या एमआरआय मशीनचा कुठलाच फायदा गेल्या वर्षभरापासून 1.5 वर्षापासून कधी होत नाहीये। त्यामुळे रुग्णांना याचा फायदा मिळत नाही, शिवाय या ठिकाणी या यंत्रणेवर लागत असलेला विद्युत खर्च होत असलेलं डिझेल आणि इथं नियुक्त केलेले कर्मचारी यांचा पगार हे जवळजवळ कोट्यवधी रुपयांच्या घरात यांची बिलं या ठिकाणी गेली आहे। खऱ्या अर्थानं इतक्या मोठ्या प्रमाणावर हा संपूर्ण खर्च करून देखील अद्याप आरोग्य विभागाला याचा मुहूर्त सापडत नाहीये का, असा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून एमआरआय युनिट सुरू केलं असताना ते सुरू का होत नाहीये, त्याचा रुग्णांना फायदा का होत नाहीये, असा प्रश्न जो आहे सर्वसामान्यांना पडलाय। त्यामुळे निश्चितच आरोग्य राज्यमंत्री जे आहेत, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, त्यांनी या गंभीर विषयी आता लक्ष घालणं गरजेचं झालंय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।